नमस्कार, ब्लॉग डॅनी में आपका स्वागत. नमस्कार, ब्लॉग डॅनीमध्ये आपलं स्वागत. असा मी धनंजय घेऊन आलो इन ब्लॉग. तर आजचा ब्लॉग आमचा मामाच्या घरी जातोय. चला मामाच्या घरी माझ्या. तर आता आम्ही इथे बस स्टॉपवर वाट बघतोय बस येण्याची. तर इथे टमटम आणि बसेस चालतात आणि आम्ही तर बस वाट बघून बघूया येईल बस. टाइम फिक्स नसतो येईल बसचा, कधी पण येतं. तर आम्हाला बस नाही भेटली पण टमटम भेटली आणि टमटममध्ये आम्हाला बॅक सीटच आवडते काय बसायला. आणि बॅक सीटवरच बसलो. तर भारी व्ह्यू भेटतो इथून बॅक सीटवरून बसल्यावर. तर बघू शकतो अख्खी टमटम खाली येईल आणि पाठीमागे बसलो आहे आणि पुढे ऑलरेडी बसलेली होती. तर आता आम्ही कणकवलीचा फेमस स्वीट शॉपमध्ये आलो आहे. असं आपल्या ठाण्यामध्ये बिकानेर आणि प्रशांत कॉर्नर आहे. तर इथे सुरभी आहे, सुरभी स्वीट मिठाईवाला मिठाई ती सुरभी आहे. तर इथे दरवर्षी लोक हे 10 दिवसात गणपतीच्या करोडो रुपये साखर वाटते. जाम भयंकर असते याची गर्दी आणि मिठाईची व्हरायटी, मोदकची व्हरायटी तेवढी असते त्यांच्याकडे सुरभी स्वीटकडे. तर इथे लोक आवर्जून येतात. तर आम्हाला तिथे काय एवढं चांगले वाटलं नाही आम्हाला. तर आम्ही आलो आरबी स्वीट्समध्ये. हे पण तिथे बाजूला आहे दुकान. फक्त इथे मोदकची व्हरायटी कमी असते म्हणजे चिवडा बेकरी प्रोडक्ट मला सगळं भेटतात कणकवलीमध्ये आल्यावर. तर इथं पिठाचे मोदक सगळीकडे भेटतात. नाही आम्हाला परत आम्ही सुरभीमध्ये आलो. सुरभीमधून आम्हाला कोणीतरी एंटरटेन केलं, घ्यायला लागलो. ओ सर जी, केसर मोदक देना. पुढे वर्षभराची कमाई करते रे लोक. झोपतात नाही. हा इकडे 10 जण तरी असे कमी आहे त्यांच्या. हे 2 ब्रांच चांगले, एकच ब्रांच आहे. 2 ब्रांच इथे 12:30 वाजले. 2 पाव रसगुल्ला कैसे डब्बा इसका तो पहले ले 5 से 10 रुपये 5 से 10 एक आधा एक पाव हाँ. सुना सुना भाई, अंकल ने सुना, हमारा कुछ तो सुना इधर. ये बघा हा 2 दिवसात एवढे पैसे कमवतो ना सुरभीवाला की याच्यामध्ये अख्खा याचा वर्षभराचा हे निघून जाईल या 10 दिवसात. 2 दिवसात नाही, सॉरी 10 दिवसात बोलायचं होतं, मी 2 दिवसात बोललो. त्यावेळेस अख्खा महिन्याचा खर्च, वर्षाला खर्च निघून जाईल. गणपतीमध्ये यांची भरपूर कमाई होते त्या लोकांची. भारी आहे, भारी आहे, भारी आहे. आता आम्ही इथून चाललोय मामाच्या घरी.
तर कट्ट्याला, तर इथं आम्ही ऑटो काढणार, कारण बसला प्रचंड गर्दी असते मालवण कट्ट्यापासून. तर ऑटो आम्हाला भेटली. ऑटोवाले तरी कशी पण बोलतात, 1000 रुपयेपासून बोलतात, पण आपण 1000 रुपये नाही द्यायचे, आपण 700 रुपये द्यायचे, नाही तर 800 रुपये द्यायचे. तो इथला बेसिक रेटचा आहे. तर तेच आपण बार्गेनिंग करायचं यांच्याबरोबर, आपण मग जाऊ शकतो. तुम्ही जे बोलेल ते पैसे देणार तर तुमची लूट होऊन जाईल. तर रस्ता एकदम सुंदर आहे. इथे एक टोल नाका येणार पुढे, तो पण आम्ही दाखवूया. तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि बेल आयकनला दाबायला तर बिलकुल नको विसरा. तर आता हा टोल नाका आलेला आहे. टोल नाका सध्या तरी बंद आहे इथला, तरी आता मला काय माहिती आहे कधी चालू होणार नाही, पण होईल या न होईल ते पण एक अलग गोष्ट आहे. ते जाऊ जातं त्यांचं आम्हाला. आम्ही आता आलो कसाल रेल्वे बस डेपो, रेल्वे नाही बस डेपो, फक्त बस डेपोला आलेलो आहे कसालच्या. तर इथूनच आमचा 2 रस्ते हे होतात. एक येतो सावंतवाडी रस्ता, तुम्हाला लेफ्ट हँड हा दिसतो आहे तो, आणि एक येतो तो आपल्या मालवणला जायचा रस्ता. हे रस्ते इथून निघतात. तर आपल्याला यायचं मालवणला, तर आपण कसाल बाजारपेठ म्हणूनच जाणार मालवणला. हार्डली मालवण इथून कट्ट्यावरून 12 किलोमीटर आहे, 12 ते 10 किलोमीटर आहे. तर इथून मी इझिली जाऊ शकतो मालवणवरून. पण मालवणहून कट्ट्याला ते नक्कीच होल घ्या आलास तर. त्याच्या आधी मी पुढे सांगेल काय रिझन आहे त्याचं ते सांगतो. तर आता आम्ही फायनली पोहोचलो माझ्या मामाच्या घरी. हे असं गेट इथे भेटू शकतं. अशी ढोलकी भजनाला आणि इथे यूज होते. प्रॉपरली घर एकदम अशी खिडक्या असं काहीतरी ते दिसू शकते. जेवण ऑथेंटिक जेवण बाप्पा समोर बसून, हे एक ट्रेडिशन ऑफ मालवणचं कट्ट्याचं बोलू शकतात. अशी कौलारू घरं बघायला भारी वाटतं, कौलारू घरं. आणि ही चिटुकली गल्ली आहे. तर आता रोड जुनी आहे, पण आहेत माझ्याकडे भरपूरची. नेक्स्ट ब्लॉग असेल तो हा मंदिरावर असेल, विठ्ठल रखुमाई मंदिरवर. तो आता पुढे येईल, मी मंदिर
तर आता आम्ही ते व्हिजिट नाही करतो मंदिरमध्ये. तर आता आम्ही परत मामाच्या इकडे जातो आणि दुकानातून सामान घ्यायला आलेलो फक्त. तर आता आम्ही चाललो आहे माझ्या मामाच्या दुकानात. ते आहे अमित गावकरचं दुकान. तर दुकानाचं नाव काजू घर म्हणून काय डोंट नो. तर त्याचं पेट्रोल पंपच्या बाजूलाच आहे, टाटा पेट्रोल पंपच्या बाजूला. तर तुम्ही नक्कीच तिथे व्हिजिट करा. त्या दुकानामध्ये तुम्हाला ते दुकान दाखवतो, लोकेशन दाखवतो. तिथे आपलं सर्व सामान भेटतं, काजूगरांपासून ते काजूगर, काजू आपलं आंब्यांपासून पण ते ठेवतात. मे महिन्याला सीझन वाईज असतात ते. सर्व म्हणजे तुम्हाला इथे A to Z भेटेल. हे असं आपलं मामाचं दुकान आहे. इथे तुम्हाला काजूगर, कोकम सरबत, आंबावडी, काजूची बिस्किटं, लोणचं, खेळणी लहान मुलांची, डेकोरेशनचं सामान, घराची लाकडी. तर आम्ही आता ते सर्व बोललो, ते सर्व तुम्हाला तिथे भेटेल. तर आता आम्ही निघालो, रात्रीचे 8:30. तर आता आम्ही जातो आपल्या घरी. तर इथून आम्हाला ड्रॉप भेटली आहे मामाकडून. तर इथून आता आम्ही घरी जाणार, घरी जाऊन झोपणार, परत उठणार. आता फक्त गणपतीचे फक्त मोजून 2 दिवस उरले आहेत बाप्पाचे आपल्या घरी. तर बाप्पा आता या गुरुवारी विसर्जन निरोप घेणार. तर वाईट तर वाटतंय, पण काय नाही, पुढच्या वर्षी लवकर येईल तो. तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकनला दाबायला प्लीज विसरू नका. तुम्ही कधी पण कट्टा मालवणला आलात तर मला मामाच्या दुकानावर व्हिजिट करा. ब्लॉगचा ID दाखवा, तिथून तुम्ही घेतात ते तुम्हाला नक्की चांगलं डिस्काउंट आणि भेटेल. तर नक्की व्हिजिट करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. #BlogDanny.